नमस्कार मंडळी. आपल्या शंकराचार्यांच्या एका महत्त्वाच्या निर्णयासंदर्भात माहिती देण्यासाठी हे विशेष बुलेटिन. तर मंडळी, आपण आज ऐकणार आहोत आपले शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद स्वामी यांचे विचार आणि त्यांनी आपले लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे यांना दिलेले शुभाशीर्वाद. त्याचप्रमाणे पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी दिलेल्या भरभरून शुभेच्छांबाबत काय म्हणतात शंकराचार्य ते. आपल्या देशात गाजलेल्या ज्योतिषपीठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद स्वामी हे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे यांच्या कामकाजावर अत्यंत खुश असून मुख्यमंत्र्यांनी गोपालानंदांचा घेतलेल्या निर्णयाबाबत ते मुक्तकंठाने स्तुती करत आहेत. किंबहुना असाच मुख्यमंत्री महाराष्ट्राला कायम मिळावा अशी सदिच्छा व्यक्त करून शुभेच्छा देत आहेत. त्यांना निवडून द्या असे आवाहन करीत आहेत. लक्ष द्या काय म्हणत आहेत शंकराचार्य ते तर पाहूया. गोसेवक असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना जनतेने आशीर्वाद द्यावा असे मोकळेपणाचे आवाहन शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद स्वामी यांनी केले आहे. कर्तव्यदक्ष आणि आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे यांनी गोसेवेच्या दृष्टीने केलेले कार्य हे अतुलनीय असून अशा गोपालक गोसेवक मुख्यमंत्र्यास महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा आशीर्वाद द्यावा असे आवाहन शंकराचार्यांनी केल्यामुळे राज्यातील तमाम गोसेवकांना अतिशय आनंद झाला आहे. मुख्यमंत्र्याच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्णय त्यांनी घेऊनही टाकलाय. शंकराचार्य यांच्या बोलण्यात तथ्य आहे. गोसेवा करणाऱ्यांना हा देश भरभरून आशीर्वाद देतो हे या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट होईल असेही स्वामींनी म्हटले आहे. गाईला राज्यमाता गोमाता हा दर्जा दिल्याबद्दल आनंद व्यक्त करतानाच मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी राबवलेल्या गाय गोठ्यासाठी 2 लाख रुपये अनुदान योजनेमुळे गोसेवा करणाऱ्या गोपालकांना मदत झाली. त्याचीही स्वामींनी दखल घेत त्यांना भरभरून शुभाशीर्वाद दिले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांना विजयी करण्याचे आवाहनही केले आहे. गाजलेल्या ज्योतिषपीठांचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद स्वामी यांनी आपल्या खास संदेशाद्वारे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना त्यांच्या गोसेवेच्या कार्याबद्दल आशीर्वाद दिले आहेत. त्यांनी म्हटले आहे की अशी व्यक्ती जर पुन्हा सत्तेत आली तर हे धर्माचे कार्य अधिक पुढे जाऊन जोमाने करतील आणि त्यांना भरभरून आशीर्वाद मिळतील. मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे यांनी त्यांच्या कार्यकाळात महिला, ज्येष्ठ नागरिक, तरुण आणि एकूणच समाजातील कुटुंबातील सर्व घटकांसाठी राबवलेल्या योजना या महाराष्ट्रात प्रभावीपणे राबवल्या जात असून या योजना पुढेही चालू ठेवण्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिली आहे. शंकराचार्याने तो मुद्दा महत्त्वाचा वाटतो हे तुमच्या लक्षात आले असेलच. गोसेवेला महत्त्व देणारे शंकराचार्य पुढे म्हणतात की मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीत बोले तैसा चाले या व्यक्तीला धरून ज्यांनी जे सांगितले ते केले आहे आणि पुढेही त्यांचे लोकोपयोगी कार्य आणि योजना ते पुढे चालू ठेवणार आहेत याची खात्री शंकराचार्यांना पटल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना भरभरून आशीर्वाद द्यावेत असे आवाहन महाराष्ट्रातील जनतेला केले आहे. जनता त्यांचा आदेशही पाळणार आहे. आपल्या मुख्यमंत्र्यांनी हा महत्त्वाचा निर्णय का घेतला? देशी गायींचे संगोपन, संवर्धन आणि पालनपोषण करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी देशी गायीला राज्यमाता गोमाता घोषित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी घेतला आहे. भारतीय संस्कृतीतील गायीचे अनन्यसाधारण महत्त्व पाहता गायीला विशेष दर्जा दिल्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. हे सुद्धा लक्षात घ्या. महाराष्ट्राच्या म्हणजेच आपल्या राज्याच्या वेगवेगळ्या भागात विविध देशी जातींच्या गायी आढळतात. मराठवाडा विभागात देखणी, लाल कंधारी, पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिल्लार, उत्तम महाराष्ट्रात डांगी तर विदर्भात गवळाऊ अशा जाती आहेत. देशी गायींच्या संख्येत होणारी घट ही चिंताजनक बाब तर आहेच. यामुळे देशी गायींचे संगोपन व संवर्धन करणे गरजेचे असल्याने देशी गायींचे पालनपोषण करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी देशी गायीला यापुढे राज्यमाता गोमाता घोषित करण्यास मान्यता दिली आहे. देशी गायीच्या दुधाला मानवी आहारात पूर्णान्न म्हणून संबोधले जाते हे सर्वांनी लक्षात घ्यावे म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे महत्त्व पटेल. चला आता पाहूया या प्रकल्पामध्ये मिळणाऱ्या अनुदानाबाबत. गोशाळांमधील देशी गायीच्या पालनपोषणासाठी प्रतिदिन प्रतिगाय 50 रुपये अनुदान योजना राबवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. गोशाळांना अत्यल्प उत्पन्न असल्याने आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने त्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे.
याचेही शंकराचार्यांनी कौतुक केले आहे. याकडे पण लक्ष द्यायला हवे. लोकप्रिय आणि लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी गाय गोठ्यासाठी योजनेसाठी 2 लाख रुपये अनुदान देण्याची घोषणा करून त्यांची अंमलबजावणी देखील केली आहे. शेतकऱ्यांसाठी ही विशेष योजना सुरू केली असून त्यात त्यांना गायीसाठी पक्के आणि आधुनिक गोठे बांधण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पशुधनाचे चांगले पालनपोषण करणे सोपे जाणार आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होत आहे. तर मंडळी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी योजनेची उद्दिष्ट निश्चित करण्यात जातीनं लक्ष घातलं असून महाराष्ट्रातील अनेक शेतकरी आणि लहान मध्यम आहेत ज्यांचे उत्पन्न शेती आणि पशुपालनावर अवलंबून आहे. पण अनेक शेतकऱ्यांकडे जनावरांसाठी योग्य निवारा नसल्यामुळे अडचणी येतात. या समस्येवर उपाय म्हणून ही गोठा अनुदान योजना सुरू केली आहे, ज्यामुळे शेतकरी आधुनिक गोठे बांधू शकतात आणि त्यांच्या पशुपालन व्यवसायात प्रगती करू शकतात. हे अनुदान कसे मिळते? आपल्या मुख्यमंत्र्यांच्या या योजनेअंतर्गत जनावरांच्या संख्येनुसार अनुदान दिले जाते. याशिवाय शेळी आणि कोंबडी पालनासाठीही विशेष अनुदानाची तरतूद आहे. या योजनेमुळे पक्क्या गोठ्यांमुळे जनावरांचे आरोग्य सुधारते, दूध उत्पन्न वाढते, त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावते. असा विचार करून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी गोसेवेचे हे पुण्यकर्म केले असून त्याची दखल घेत शंकराचार्यांनी त्यांना भरभरून आशीर्वाद दिलेत. त्यांना मुख्यमंत्र्यांबाबत विशेष कौतुकही वाटत आहे. तर मंडळी, गोसेवा हा परमधर्म समजून मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे यांनी उचललेले पाऊल आणि शंकराचार्यांनी त्यांचे केलेले कौतुक आता आपण ऐकले. निवडणुका अगदी तोंडावर आहेत आणि शंकराचार्यांच्या म्हणण्यानुसार सर्व मतदारांनी व सेवक मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभे राहणं गरजेचं आहे, महत्त्वाचे आहे. तर आपल्या संपूर्ण देशात गोसेवेचे महत्त्व असून शंकराचार्यांच्या या निर्णयामुळे त्यांना आणखीनच वजन आले आहे. चला पुन्हा भेटूया अशाच एका मोठ्या बुलेटिनमध्ये. सहकार्याबद्दल धन्यवाद.